आमाच्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया विशेष बातमी। संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका करताना पाकिस्तानला जागतिक पातळीवर श्रेय मिळाल्याचा मुद्दा उपस्थित केला। इराण अमेरिका तणावाच्या पार्श्वभूमीवर माजी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांचे आभार मानल्याचे सांगत ही बाब मोदी सरकारसाठी चपराक असल्याचे राऊत म्हणाले। पत्रकार परिषदेत बोलताना राऊत म्हणाले की इराण अमेरिका संघर्ष थांबवण्याचे श्रेय पाकिस्तानला दिले जात असताना भारताचे नेतृत्व निष्क्रिय राहिले। जगात युद्धसदृश्य परिस्थिती असताना आपल्या देशाचे नेतृत्व निवडणूक प्रचारात गुंतले होते असा आरोप त्यांनी केला। पण इराण सारखा देश हा इस्रायल आणि अमेरिकेसारख्या महाशक्तींना शरण गेला नाही। 35 दिवसापेक्षा जास्त काळ अमेरिकेला झुंजवत ठेवलं, इस्रायलला झुंजवत ठेवलं आणि अमेरिका आणि इस्रायलविषयी जी काय फालतू भीती होती जगाच्या मनात, ती भीती इराणने मोडून काढली आणि अमेरिकेसारख्या म्हणजे ट्रम्पसारख्या एका झुंड राष्ट्रप्रमुखाला धडा शिकवला। पण शेवटी युद्धात मध्यस्थी करण्याचं श्रेय पाकिस्तानला जात आहे। चीन तर मोठा देश आहे, पण पाकिस्तानला सुद्धा जात आहे। लक्षात घ्या, पाकिस्तान पुन्हा एकदा जगाच्या नकाशावर आला या निमित्तानं। हे श्रेय नरेंद्र मोदींनी घ्यायला पाहिजे होतं, हे श्रेय भारताला मिळायला पाहिजे होतं। इतका मोठा देश महाविश्वगुरूला मिळायला पाहिजे होतं की आम्ही हे युद्ध थांबवलं। ट्रम्प, इराणचे राज्यकर्ते आणि इस्रायलचा नेतन्याहू यांना आम्ही एका टेबलावर आणलं आणि जगामध्ये शांततेचा संदेश दिला। हे श्रेय आमच्या महाविश्वगुरूंना का मिळालं नाही? कारण महाविश्वगुरूंना कोणती भूमिकाच नाही। तिथे जगात युद्ध सुरू आहे आणि महाविश्वगुरू केरळ, पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू येथे आपल्या राजकीय विरोधकांवरती बॉम्ब टाकत होते आणि तिकडे जागतिक युद्ध थांबवण्याचं श्रेय हे चीन आणि पाकिस्तानने घेतलं आहे। शांती बैठक इस्लामाबादला होणार आहे, लक्षात घ्या। तिथे प्रेसिडेंट ट्रम्प, नेतन्याहू, इराणचे राज्यकर्ते बसून जागतिक शांततेवर चर्चा करणार। भारतासाठी अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे। हा भारतासाठी, हिंदुस्थानसाठी आणि प्रधानमंत्री मोदींसाठी आणि त्यांच्या संपूर्ण सरकारसाठी। कसले विश्वगुरू, कसले महाविश्वगुरू? पाकिस्तानला जी प्रतिष्ठा यामुळे प्राप्त झाली त्याला जबाबदार नरेंद्र मोदी आहेत। आमा चॅनलला लाईक करा, बातमीला शेअर करा, सबस्क्राइब फॉलो करायला विसरू नका।